नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गावठी ठेकेदारांवर कायद्याचा चाप बसणार, रेवदंडा ग्रामस्थांचा विश्वास नव्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर। रेवदंडा ग्रामसभा प्रश्नांचा भडीमार, उपायांची हमी, ग्रामस्थांची दणदणीत हाक। ग्रामविकास अधिकारी सुदेश राऊत यांच्या पारदर्शक कामकाजावर रेवदंडा ग्रामस्थांचा विश्वास। रेवदंडा ग्रामपंचायतीची ग्रामसभा मान्य बच्चूभाई मुकादम सभागृहात सरपंच प्रफुल्ल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तापलेल्या वातावरणात पार पडली। नव्यानेच रुजू झालेले ग्रामविकास अधिकारी सुदेश यशवंत राऊत यांनी ग्रामस्थांशी ओळख करून दिली आणि त्यानंतर सुरू झाला प्रश्नांचा भडीमार। फिल्टर प्लांटजवळ गटार फुटले, आरोग्य धोक्यात। रेवदंडा कोळीवाडा येथील सचिन पाटील यांनी सर्वात गंभीर मुद्दा उचलला। फिल्टर प्लांटचे झाकण कायम उघडे आणि गटार फुटल्यामुळे दुर्गंधी, घाण आणि आरोग्याचा गंभीर धोका। जनावर पडले तर हेच पाणी लोक पिणार, जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी थेट केला। मारुती आळीतील हरेश्वर मैदान रस्त्यालगतच्या सदनिकेतील गटाराची टाकी वर्षानुवर्षे फुटलेली, घाण रस्त्यावर वाहते, नागरिक त्रस्त। कृषी पंचनामे 2 दिवसात कार्यवाही नाही तर नुकसान भरपाई धोक्यात। ग्राम अधिकाऱ्यांनी तातडीची सूचना देत सांगितले की कृषी पंचनाम्याची मुदत संपत आली आहे। कृषी विभागाशी ताबडतोब संपर्क साधा, नाहीतर नुकसान भरपाई अडकेल। मच्छीचा दुष्काळ, समुद्र किनाऱ्यावर चिखल, सरपंचांची मागणी। सरपंच प्रफुल्ल मोरे यांनी स्पष्ट सांगितले, समुद्रकिनारी प्रचंड चिखल, मच्छी गायब, परिस्थिती गंभीर। मच्छी दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रावर तुफान प्रश्न, महिला ग्रामसभेतील तक्रारी, तसेच अनेक ग्रामस्थांनी PHC बाबत संताप व्यक्त केला। डॉक्टर दुपारी गैरहजर, डॉक्टरांनी दिले उत्तर OPD 12 पर्यंत, आम्ही 2 पर्यंत थांबतो। डोळ्याला जखम, उपचार न मिळाल्याची तक्रार। डॉक्टर म्हणाले डोळ्यांचे प्रकरण नाजूक, स्पेशालिस्टकडेच उपचार। औषधांचा तुटवडा असल्याचे रवींद्र चौलकर यांचे विधान। हॉस्पिटल फंड पंचायत देते का, या प्रश्नावर ग्रामसेवकांनी दिले उत्तर, थेट फंड नाही पण पत्र दिल्यास मदत करता येईल। PHC परिसराची स्वच्छता अत्यावश्यक असल्याचे सरपंचांनी सांगितले। यावर ग्रामविकास अधिकारी राऊत यांनी स्पष्ट सांगितलं, बाहेरच नाही घरचा परिसरही स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे। HPV लस, कुष्ठरोग सर्वे, आयुष्यमान भारत, महत्त्वाच्या आरोग्य घोषणा। डॉक्टरांनी दिलेली माहिती, 17 नोव्हेंबरपासून कुष्ठरोग सर्वेक्षण, 14-15 वर्षाच्या मुलींसाठी HPV लस, आयुष्यमान भारत सर्वे 100% नसेल तर कॅम्प मच्छी मार्केट बाहेरून आणलेली मच्छी बंद करा। मच्छी विक्रेता महिलांचा संताप उसळला, पेट्या ठेवायला जागा द्या, जुन्या मार्केटची जागा द्या, बाहेरून आणलेली मच्छी बंद करा। ग्रामविकास अधिकारी म्हणाले, धंदा करण्याचा अधिकार सर्वांना, पण आरक्षित जागेतच विक्री। ग्रामसभेचा अंतिम निर्णय, स्वतःच्या बोटीतील मच्छी विकण्यास हरकत नाही, पण बाहेरून विकत घेतलेली मच्छी रेवदंड्यात विकण्यास मज्जाव। जमीन नोंदीचा मोठा गोंधळ, 85 एकरमधला 1 एकर कुणाच्या नावावर? मधुकर गायकवाड यांनी गंभीर मुद्दा उपस्थित केला। रेवदंडा पंचायतीच्या नावाची 85 एकर खारलँड जागा, पण 1 एकर दुसऱ्याच्या नावावर कसा? ग्रामविकास अधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले, प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे। त्यानंतर भूमिलेख तपास, राजेंद्र वाडकर यांची मागणी, फुकट मोजणी नको, पंचायतीने फी भरून अचूक मोजणी करून घ्यावी। टॉयलेट, लाईट्स, लँडलाईन, मूलभूत सुविधांचा प्रश्न प्रलंबित। हर्षल घरत यांनी सांगितले, जुने टॉयलेट पाडून नवीन बांधा। पंचायतीचे उत्तर, इंजिनियरचे प्रमाणपत्र आवश्यक। समुद्र किनाऱ्यावर हॅलोजन लाईट्सची मागणी। पर्यटन, सुरक्षितता दोन्हींसाठी महत्त्वाचे। पंचायतचा लँडलाईन नंबरच नाही। ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले, BSNL असेल तर लगेच सुरू करतो, नसल्यास नवीन घेऊ। ग्रामसभा संपल्यानंतर ग्रामस्थांमध्ये चर्चेची एकच लाट। नवीन ग्रामविकास अधिकारी सुदेश राऊत यांच्या येण्याने रेवदंडा पंचायतीचा कारभार पारदर्शक होईल। गावठी कॉन्ट्रॅक्टरवर कायद्याचा चाप बसेल। ग्रामस्थांचा विश्वास, आता गोंधळ नाही, कोणीही पळवाट काढू शकणार नाही। रेवदंड्यातील